नमस्कार, मी श्रीधर जोशी. आपण पाहतात व्हिडिओ चॅनल कर्मचारी मित्र. बंधू भगिनींनो, आज शुक्रवार दिनांक 29 मार्च 2024 आणि हा व्हिडिओ आहे व्हिडिओ क्रमांक 384. या व्हिडिओद्वारे आपण विचारलेल्या 10 प्रश्नांना मी आज उत्तर देणार आहे. प्रश्नांची उत्तरं देण्यास सुरुवात करण्यापूर्वी एक गोष्ट नमूद करायची आहे की कर्मचारी मित्र या व्हिडिओ चॅनल करून 3 वर्ष झाली. या चॅनलद्वारे विविध विषयावरची आस्थापनाविषयक बाबी संदर्भातील माहिती सर्वांना दिली जाते. त्या माहितीचा अनेकांना चांगला फायदा होतो. नियुक्ती अधिकाऱ्यांना होतो, कर्मचाऱ्यांना होतो. अनेक वेळा मला ते ईमेलद्वारे देखील कळवत असतात किंवा कॉमेंटद्वारे देखील कळवत असतात. आता प्रत्येकाची नोंद मी जरी वाचली असली तरी मी त्याचा उल्लेख कधी व्हिडिओमध्ये करत नाही. पण आज मात्र श्रीमती सविता तांबे नावाच्या एक आरोग्य सेविका आहेत. नाशिक जिल्ह्यामध्ये जिल्हा परिषदेच्या प्राथमिक केंद्रामध्ये ते काम करत होत्या आणि 2022मध्ये त्यांना निलंबित करण्यात आलं होतं आणि त्यांच्याविरुद्ध एक विभागीय चौकशी सुरू करण्यात आली होती. अर्थात विभागीय चौकशीमध्ये त्या निर्दोष ठरल्या आणि मग त्यांनी माझ्याकडे जेव्हा सल्ला मागितला तो वेळोवेळी मी त्यांना सल्ला दिला आणि त्या सल्ल्याप्रमाणे त्या वागल्या. आणि त्यानंतर आता नुकताच त्यांचा जो निलंबन कालावधी आहे तो संपूर्ण निलंबन कालावधी हा कर्तव्य काळ म्हणून धरला आहे. म्हणजे सर्व प्रयोजनार्थ कर्तव्य काळ म्हणून धरला गेला आहे. म्हणजे त्या काळाचं त्यांना वेतन मिळणार आहे किंवा निवृत्ती वेतनासाठी तो वगैरे धरला जाणार आहे किंवा रजेसाठी वगैरे गणला जाते. तर हा आदेश जो मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी पाठवला तो आदेश श्रीमती तांबे यांनी माझ्याकडे पाठवला आणि त्याचा उल्लेख या व्हिडिओमध्ये करावा म्हणून मी हा व्हिडिओ करतो आहे. अनेक वेळा अनेक कर्मचारी देखील त्यांना जेव्हा फायदा होतो त्यावेळी मला कळवतातच, त्याची मी नोंद घेतो. पण प्रत्येक वेळी मी काही व्हिडिओमध्ये सांगत नाही. माझा प्रामाणिक उद्देशच आहे की मला जे माहिती आहे त्याची माहिती आपल्यापर्यंत पोचवावी. आपल्यापर्यंत म्हणजे नुसतीच कर्मचाऱ्यांपर्यंत नाही तर नियुक्ती अधिकाऱ्यांपर्यंत पोचवावी, शिस्तभंगविषयक अधिकाऱ्यांपर्यंत पोचवावी, चौकशी अधिकाऱ्यांपर्यंत पोचवावी की जेणेकरून प्रशासनात जे चालेल ते कायद्याने चालेल, नियमाने चालेल, शासनाच्या परिपत्रकाप्रमाणे चालेल आणि कोणावरही अन्याय होणार नाही. म्हणजे प्रशासनावरही होणार नाही आणि कर्मचाऱ्यावरही होणार आहे. असाच माझा प्रयत्न आहे. तो प्रयत्न चालू ठेवण्याकरता आपल्या शुभेच्छांची आवश्यकता आहे. जोपर्यंत अंगात त्राण आहे तोपर्यंत हा असाच उपक्रम चालू राहील. असो, प्रश्नांची उत्तरं देण्यास सुरुवात करूया. पहिला प्रश्न आहे, हे यांचं असं म्हणणं आहे, हे आस्थापनाविषयक कुठल्या तरी कार्यालयात काम करतात. त्यांचं म्हणणं की त्यांच्या कार्यालयात एक शिपाई होते 1990 ते 1992मध्ये आणि मग नंतर लगेच त्यांना शाळा परिचर म्हणून त्यांना जून 1992पासून ते झाले आणि 31 ऑक्टोबर 2022ला ते सेवानिवृत्त झालेले आहे. आता त्यांच्या खात्यावर अर्जित रजा जी आहे ती शिपाई कालावधीची रक्कम जी शिल्लक आहे त्याची रजा ती देखील रोखीकरणासाठी धरता येईल का? तर ह्या प्रश्नाचं उत्तर आपल्याला सांगलं पाहिजे की ते जे शिपाई होते त्यावेळेस शिपाई असताना देखील त्यांना किती रजा आहे त्याचा रजेचा जो गणना केली जाते, वर्षाची किती रजा आहे आणि ते परिचर होण्यापूर्वी त्यांची काय रजा शिल्लक होती त्याची नोंद ते जेव्हा परिचर म्हणून झाले ते त्यांच्या सेवा पुस्तकात घेतली असेल. थोडक्यात शिपाई आणि परिचर या दोघांमध्ये कुठलंही एकच म्हणजे त्याच्यात कुठलाही खंड नसेल. म्हणजे ज्या तारखेला झाले ते दुसऱ्याच दिवशी त्यांना परिचय झाला असं असेल तर त्यांना जे शिपाई असताना त्यांना ज्या अर्जित रजा देय होत्या त्याची नोंद परिचर म्हणून जे सेवा पुस्तक असं केलं असेल किंवा एका सेवा पुस्तकामध्येच लिहायला पाहिजे होतं की हे परिचर पदोन्नती झालेली आहे. पण त्यांची सेवा पुस्तकातली त्यांची रजा असेल त्याची नोंद परिचर या सेवा पुस्तकामध्ये घेऊन त्यासाठी ते सर्टिफाय प्रमाणित केलं पाहिजे. खरंच त्यांची ती रजा होती आणि त्यांना कुठलंही सेवेमध्ये कुठलाही खंड नव्हता. मग अशी रजा झाल्यानंतर मग शिपाई काळातील रजा आणि परिचर काळामध्ये ज्यानंतर त्यांनी रजा घेतला याचा हिशोब घेऊन ते जेव्हा सेवानिवृत्त झाले त्या सेवानिवृत्तीच्याच दिवशी त्यांच्याकडे किती अर्जित रजा शिल्लक होती हे पाहणं आवश्यक आहे. आणि मग जेवढी रजा शिल्लक असेल ते 300 दिवसापर्यंत त्यांना रोखीकरण करता येऊ शकेल. अर्थात हे रोखीकरण देताना देखील त्यांच्याविरुद्ध काही विभागीय चौकशी वगैरे जर असेल अजूनही प्रलंबित आणि ती जर रक्कम वसुली करायची असेल तर त्याकरता मात्र ती संपूर्ण रक्कम देता येणार नाही. थोडक्यात दोन्ही शिपाई आणि परिचर या
दोन्ही सेवा कुठलं प्रकारचं इंटरप्शन म्हणजे खंड न असता जर चालू असतील तर पहिल्यांदा शिपाई या पदावर काम करत असणारा त्यांच्याकडे असलेली ज्या रजा शिल्लक होती त्याची नोंद परिचर या ज्या सेवा पुस्तकात घेणं आवश्यक आहे. त्याला योग्य ते प्रमाणित केलं पाहिजे कार्यालय प्रमुखांनी आणि मग सेवानिवृत्त होताना किती रजा शिल्लक होती हे काढावं लागेल आणि मग रजेचं रोखीकरण देण्याची परिगणना करावी लागेल. चला दुसऱ्या प्रश्नाकडे या प्रश्नकर्त्यांचं म्हणणं आहे, कर्मचारी बडतर्फ झाला तर त्याला गटविमा योजनेची रक्कम मिळेल का? रजा रोखीकरणाची रक्कम मिळेल का? मॅटमध्ये अर्ज केला तरी किती वेळ लागेल? तर या ग्रस्तांनी यांचं म्हणणं आहे की मॅटमध्ये अर्ज केलेला आहे, मॅटमध्ये किती वेळ आहे हे सांगता येत नाही. की मॅटमध्ये देखील जसं न्यायालयामध्ये खूप अर्ज प्रलंबित असतात आणि मग प्रलंबित असतात तर ते साधारणपणे काळानुसार म्हणजे सिरियली घेतले जातात. पण आपल्या जर आपल्या वकिलांना जर आपण सांगितलं तर जसं मी सांगतो नेहमी की मॅटमध्ये अर्ली हिअरिंगसाठी आपण अर्ज करा. मॅटनी जर विनंती आपली मान्य केली तर मग मात्र ते अर्ली होऊ शकेल, अर्ली हिअरिंग होईल आणि मग आपला निकाल लागेल. आता आपलं म्हणणं आहे गटविमा योजनेची रक्कम मिळेल का? तर गटविमा योजनेने आपण जी रक्कम भरलेली आहे ती रक्कम आणि त्याच्यावरचं व्याज आपल्याला निश्चित मिळेल. आपण जर अर्ज केला असेल आणि तो जर अर्जावर अजूनही काही प्रतिसाद मिळाला नसेल तर आपण मॅटमध्ये काय अर्ज केला माहिती नाही, त्या मॅटमध्ये ह्याची देखील आपण मागणी करावी किंवा आपण लोकायुक्तांकडे देखील या संदर्भात अर्ज करावा की गट विमा योजनेची रक्कम मिळाली नाही. तिथे देखील आपल्याला न्याय निश्चित मिळू शकेल. आता मगाशी आपण म्हटलं रजा रोखीकरण मिळेल का? रजा रोखीकरण रक्कम मिळणार नाही, कारण आपण आपल्याला बडतर्फ झालेला आहात. त्यामुळे बडतर्फ झाल्यामुळे ते सेवेचा कुठलाही लाभ मिळत नाही आणि रजा हा सेवेचा लाभ असतो. त्यामुळे आपल्याकडे जेव्हा रजा बडतर्फ झाल्यामुळे कुठल्याही रजा रोखीकरणाचा फायदा मिळणार नाही. चला प्रश्न क्रमांक 3 यांचं म्हणणं आहे 2001 नंतर तिसरं अपत्य झालेलं म्हणजे काय? तिसरं अपत्य झालं म्हणजे आपल्याला माहिती आहे की एका कुटुंबाला याच ठिकाणी तिसरं अपत्य 2 मुलं असतात, तिसरं अपत्य झालं म्हणजे 3 झाली. आता यांचं असं म्हणणं आहे की 2 अपत्य झाली पण दोन्ही अपत्य मयत झाली आणि म्हणून मग त्यांनी सर्जरी करून आणि तिसरं अपत्य आलं म्हणून अनुकंपा तत्वावरील नियुक्ती नाकारता येईल का? निश्चित अनुकंपा तत्वावरील नियुक्ती नाकारता येईलच, कारण अनुकंपा नियुक्ती ही जी असेल ती नियमाप्रमाणे नाही आहे. फक्त कर्मचारी जो दिवंगत कर्मचारी होतो त्याच्यावर त्याच्या कुटुंबावर जे आर्थिक संकट कोसळतं त्याच्या मदतीकरता केलेली ही स्पेशल केस असते. म्हणजे या ठिकाणी ओपन मार्केटमध्ये अर्ज न घेताना जी जागा रिकाम्या असतात त्यातल्या 20% जागा अनुकंपा तत्वावरील नियुक्ती निवडतात आणि याच्यामध्ये शासनाने अट घातलेली आहे की 31 डिसेंबर 2001 नंतर तिसरं अपत्य दिवंगत कर्मचाऱ्याला असेल तर त्याला अनुकंपा तत्वावरील नियुक्ती देय नाही आणि याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचा यामध्ये रिलॅक्शन करता येत नाही. चला पुढच्या प्रश्न क्रमांक 4 या केंद्र शासनाच्या सेवेत नोकरी करत होत्या आणि राज्य शासनाच्या विभागामध्ये यांची स्टाफ नर्स म्हणून नियुक्ती झाली. आता यांनी केंद्र शासनाच्या कार्यालयात राजीनामा दिला, परंतु राजीनामा काही लगेच ॲक्सेप्ट झाला नाही आणि तोपर्यंत त्या राज्य शासनाच्या सेवेमध्ये रुजू झाले आणि नंतर जो राजीनामा आहे तो 7 दिवसांनी ॲक्सेप्ट झाला आणि म्हणजेच काय फायनल रेसिग्नेशन त्यांचा झाला 25 जानेवारी 2024ला ॲक्सेप्ट झाला, पण त्या राज्य शासनाच्या सेवेमध्ये 10/1/2024ला जॉईन झाला. आता त्यांना साहजिकच शंका आहे की 10 जानेवारी 2024ला जॉईन होताना त्यांनी कुठल्या प्रकारे केंद्र शासनाच्या सेवेमध्ये होत्या हे काही कळवलं नाही. आता त्यांना मनात भीती वाटते की नेमकं काय होऊ शकेल. तर यांना मी एवढंच सांगेन आपल्याला की आपण हा जो अर्ज केला होता तो केंद्र शासनातर्फे केलेला होता का असेल तर मग त्या ठिकाणी आपल्याला रिलीफ सर्टिफिकेट घेणं आवश्यक होतं. हे जर आपण अर्ज डायरेक्टली केलेला असेल आणि जेव्हा आपण राज्य शासनाच्या सेवेमध्ये आला तेव्हा आपल्याकडून जर काही प्रतिज्ञापन घेतलं असेल, काही प्रश्न दिले असतील की उदाहरणार्थ असे प्रश्न असतात की आपल्याविरुद्ध काही फौजदारी प्रकरण काही प्रलंबित आहे का, अशा तऱ्हेचे जे प्रश्नावलीमध्ये जर आपण नमूद केलं असेल की आणि तिथे जर प्रश्न विचारला असेल तिथे जर तुम्ही आपण खोटी म्हणजे विचारलं असेल की पूर्वी तुम्ही सेवेत होता का, कोणाच्या तिथे सेवेत राजीनामा दिला होता का वगैरे, अशा माहितीला जर तुम्ही
माहिती दिली असेल आणि ती जर खोटी माहिती ठरली तर मात्र या संदर्भामध्ये कोणी तक्रार केली तर आपल्याविरुद्ध कारवाई होऊ शकेल. तेव्हा आता एकदा आपण झालेलंच आहे. पुन्हा या संदर्भात काही जर अडचण आली तर माझ्याशी ईमेलद्वारे वरून किंवा प्रश्न विचारून संपर्क साधा. चला पुढच्या प्रश्न वेळा. प्रश्न क्रमांक 5. या कर्मचारीची सेवा 25 वर्ष झाली, त्याला सेवेत काढून टाकलं आहे. त्यांचं म्हणणं सेवा उपदान मिळेल काय? आता या बाबतीमध्ये अनेक वेळा मी उल्लेख केला, काढून टाकलं म्हणजे काय? कर्मचाऱ्याला जेव्हा काढून टाकतात तेव्हा एक बडतर्फी म्हणून काढून टाकलं जातं. म्हणजे त्याला डिसमिस आपण म्हणतो, त्याला बडतर्फ करणं किंवा कामावरून कमी करणं ज्याला म्हणतात. इंग्लिशमध्ये त्याला म्हणतात रिमूव्हल करणं असेल. आता ह्या दोनमध्ये बडतर्फ जिथे केलं जातं तिथे त्याला कुठल्याही प्रकारचं निवृत्ती वेतन किंवा सेवा उपदान मिळत नाही. त्याचप्रमाणे कर्मचाऱ्याला जेव्हा सेवेतून काढून टाकलं जातं तेव्हा देखील त्याला कुठल्या प्रकारचं त्याला निवृत्ती वेतन किंवा ग्रॅच्युटी मिळत नाही, सेवा उपदान मिळत नाही. परंतु ज्या ठिकाणी प्रकरण काढून टाकलेलं आहे अशा प्रकरणामध्ये जर काही स्पेशल कन्सिडरेशन म्हणजे त्याच्यात काहीतरी विशिष्ट बाबी असतील, म्हणजे त्या कर्मचाऱ्याची परिस्थिती फार गंभीर असेल किंवा इतर काही जी कारणं असतील की ज्याच्यामध्ये त्यांच्या विनंतीचा विचार करण्याजोगी जर परिस्थिती असेल तर अशा प्रकरणामध्ये जे कार्यालय प्रमुख असतात, नियुक्ती अधिकारी असतात, ते कंपॅशनेट पेन्शन ज्याला म्हणतात ते म्हणजे अनुकंपा निवृत्ती वेतन दिलं जाऊ शकतं. आणि आता अनुकंपा निवृत्ती वेतन व सेवा उपदान यापैकी किंवा दोन्हीही असं दिलं जाऊ शकतं. अर्थात ही जी रक्कम आहे अनुकंपा तत्वावरील अनुकंपा निवृत्ती वेतनाची रक्कम ती जे नियमित निवृत्ती वेतन मिळतं त्याच्या 2/3पेक्षा अधिक नसेल. म्हणजे जास्तीत जास्त 2/3 निवृत्ती वेतन व सेवा उपदान किंवा फक्त 2/3 निवृत्ती वेतन आणि ग्रॅच्युटी म्हणजे दोन्हीपैकी एक किंवा दोन्ही मिळू शकतं. हे महाराष्ट्र नागरी सेवा निवृत्ती वेतन नियम 1982च्या नियम 101 मध्ये नमूद केलेलं आहे. चला प्रश्न क्रमांक 6. यांचं म्हणणं या उपशिक्षिका आहेत, कार्यरत 25 जानेवारी 2009 मध्ये त्यांचा निधन झालं आणि त्यामुळे त्यांनी लोकायुक्तांकडे अर्ज केला अनुकंपा नियुक्तीकरता. ह्या महानगरपालिकेमध्ये काम करत होत्या. आता ज्या ठिकाणी यांच्या वारसाने अर्ज केला पण त्यांना काही नोकरी काही दिली नाही आणि नोकरी न देता फक्त 5 जून 2007चा निर्णय काहीतरी त्यांनी उल्लेख केला. अजूनही त्यांना काही लेखी उत्तर दिलेलं दिसत नाही. आता म्हणून मी आता हा 5 जून 2007चा नेमका शासन निर्णय कोणाचा आहे हा मी मुद्दामून वेबसाईटवर पाहिलं तर नगर विकास विभागाचा आहे किंवा शालेय शिक्षण विभागाचा आहे. तो कुठे मला उपलब्ध दिसला नाही. पण 5 जून 2007चा जो निर्णय असेल तो त्यांनी कृपया पाठवा. पण मी आपल्याला या सांगेन की या ठिकाणी साहजिकच आपण जी मेलमध्ये ज्या वस्तुस्थिती लिहिली आहे त्यावरून असं दिसतं आहे की ठाणे महानगरपालिकेमध्ये म्हणजे लोकायुक्तांनी आदेश दिलेला आहे की शिक्षक जे असतील त्या शिक्षकां जर अकाली वारले तर त्यांना महानगरपालिकेमध्ये जी क आणि ड गटाची पदं आहेत त्याच्यावर अनुकंपा तत्वावरील नियुक्ती द्यावी असे आदेश देखील ते आदेश पाळले जात नाही असं दिसतं. आपण म्हणता 5 जून 2007चा निर्णय तो मला पाठवा. आपल्या मेलमध्ये ते आपण उल्लेख केलेला आहे. त्यामध्ये आपण म्हटलेलं आहे की 5 जून 2000 शिक्षकांच्या बाबतीमध्ये त्यांनी केलं की जे शिक्षकांना असतील तर त्यांना ज्या क्वालिफिकेशन्स असतात त्या क्वालिफिकेशन त्यांना 3 वर्षमध्ये मिळवावे लागतात आणि जे इतर शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या बाबतीत अनुकंपा नियुक्ती द्यायची असेल तर त्यासंबंधित शिक्षण उपसंचालक यांच्या सल्ल्याने अनुकंपा तत्वावरील नियुक्ती द्यावी असं त्या 2066च्या शासन निर्णयामध्ये नमूद केलेलं आहे. त्यामुळे मी आपल्याला 2-3 गोष्टी सुचवेन की एकदा पुन्हा महानगरपालिकेला स्पष्ट करा की लोकायुक्तानं आदेश देऊन देखील आपण कारवाई केली नाही. हा लोकायुक्तांच्या आदेशाचा अवमान आहे आणि त्यामुळे आम्हाला लोकायुक्तांकडे पुन्हा तक्रार करावी लागेल असा एक त्यांना पत्रबजा पाठवा. 2 आपण माहिती कायद्याखाली आपण प्रश्न विचारा महानगरपालिकेकडे की अनुकंपा तत्वावरील नियुक्ती महानगरपालिकेमध्ये राबवली जाते का? आत्तापर्यंत किती जणांनी दिले, किती लोकांचे अर्ज आलेले, दिली जात नसेल तर याची कारण काय हे करा आणि म्हणजे मग आपल्याला यासंबंधी योग्य त्या ठिकाणी आपल्याला भांडता येईल. पण असं दिसतं आहे की या ठिकाणी महानगरपालिकेच्या ठिकाणी
योग्य ती कार्यवाही केली जात नाही. आपल्याला तोंडीच उत्तरं दिली आहेत. आपण लेखी दिल्यानंतर ते महानगरपालिकेचं जर उत्तर आलं असेल ते कृपया मला पाठवा, म्हणजे मला आपला नेमका प्रश्न अधिक समजू शकेल आणि मी आपल्याला योग्य ते मार्गदर्शन करू शकेल. हा पुढचा प्रश्न आहे, प्रश्न क्रमांक 7. यांचं म्हणणं आहे की 14/3/1978ला बडतर्फ करण्यात आलेल्या कर्मचाऱ्याचे वेतन शासनाकडे अदा करावे असा GR पाठवा. असा कुठलाही शासनाने GR पाठवला काढलेलाच नाही. अहो, बडतर्फ कर्मचारी आहे तर काय बडतर्फ कर्मचारी असेल, ज्या तारखेपर्यंत तो होता कामावर तोपर्यंत त्याला वेतन मिळालंच पाहिजे आणि ते वेतन त्याला मिळालंच असणार. बडतर्फ केल्यामुळे त्याला कुठल्याही प्रकारचं निवृत्ती वेतन किंवा सेवा उपदान मिळत नाही. त्यामुळे कुठल्या अशा प्रकारचा GR नाही. चला प्रश्न क्रमांक 8. हे सेवानिवृत्त शासकीय अधिकारी आहेत. आता यांचं म्हणणं आहे की हे 23/11/2016ला एका त्यांना कार्यमुक्त केलं आणि त्यांची गडचिरोली येथे नव्या ठिकाणी त्यांना पोस्टिंग दिली होती. पण हे काही नव्या ठिकाणी हजर झाले नाही आणि 306 दिवस ते गैरहजर होते. आणि मग 25/9/2007ला मात्र त्यांना वाटलं की निवृत्ती वेतनामध्ये काहीतरी अडचण होईल आणि मग ते 2017मध्ये ते हजर झाले. आणि मग आता त्यांची 306 दिवसांची जो गैरहजेरीचा काळ होता तो असाधारण काळ म्हणजे विना वेतन काळ म्हणून धरण्यात आलेला आहे. आता या संतबाई यांचं असं म्हणणं आहे की मला जी गडचिरोलीला जी पोस्टिंग दिली होती त्याच्याऐवजी सेवानिवृत्तीचा काळ जवळ असल्यामुळे त्यांना कुठेतरी निळ्या ठिकाणी पोस्टिंग द्यावी अशा तऱ्हेचे अर्ज केले होते. पण त्याच्यावर कुठलीही कारवाई शासनाने केली नाही आणि म्हणून मी ते गैरहजर राहिलो आणि त्यामुळे कारवाई केली नाही म्हणून शासनाने काही उत्तर दिलेलं नाही. जर त्यावेळी शासनाने मला जर भाग पाडलं असतं हजर करायला असतं तर मी हजर झालो असतो. तर आता मग ह्यांचं असं म्हणणं आहे की ही जी विना वेतन जी असाधारण रजा केलेली आहे त्याच्याविरुद्ध त्यांनी मॅटमध्ये जावं का. ते मी आपल्याला सांगेन की आपण मॅटमध्ये जाऊ नका. मॅटमध्ये आपल्या बाजूने निर्णय होण्याची शक्यता नाही आणि मॅटमध्ये जाण्याचा उगाच नाहक आपल्याला खर्च होईल. कारण मग कुठल्याही प्रकारे एखाद्या ठिकाणी कर्मचाऱ्याला कुठे पोस्टिंग द्यावं हे याचा अधिकार शासनाला असतो आणि जोपर्यंत आपल्याला गडचिरोलीला जी बदली आहे तो आदेश रद्द न होता आपल्या दुसऱ्या ठिकाणी जे आपल्याला नियुक्ती दिली नव्हती तर आपण गडचिरोलीला जाणं आपलं कर्तव्य होतं. आपण त्यामुळे ते हजर राहिलेलं नाहीत. त्यामुळे साहजिकच आता 309 दिवसाची जी विनावेतन रजा झालेली एक्स्ट्रा ऑर्डिनरी लिव्ह त्याच्यासाठी आपला तोटा निश्चित आहे. पगार मिळणार नाही एक सुमारे 309 दिवसाचा आणि आपलं आर्थिक नुकसान झालेलं आहे. पण त्याला शासनाला जबाबदार त्यासाठी धरता येणार नाही. त्यामुळे मॅटमध्ये जाऊ नका. चला पुढचा प्रश्न क्रमांक 9. यांचं म्हणणं आहे वडील हजेरी सहाय्यक होते PWDमध्ये 2004मध्ये निधन झालं पण त्यांची एकंदर सेवा 7 वर्षच झाली होती. त्यामुळे त्यांचं म्हणणं आहे की आईला कुटुंबनिवृत्ती वेतन मिळेल का. कुटुंबनिवृत्ती वेतन मिळणार नाही कारण निवृत्ती वेतनच नाही आहे. कारण कुटुंबनिवृत्ती 1997 ते 7 वर्ष 10 वर्ष असल्याशिवाय निवृत्ती वेतन मिळत नाही आणि साहजिकच मग कुटुंबनिवृत्ती वेतन मिळणार नाही. तरी या संदर्भात मी पुन्हा एकदा खात्री करतो पण मिळणार नाही. पण याकरता शासनाने आपल्या आईला मृत्यू म्हणजे वडील वारले त्यामुळे मृत्यू उपदान मिळालं असेल ज्याला उपदान म्हणतात आणि त्यामुळे डेथ कम ग्रॅच्युटी मिळाली ती मिळाली किंवा याची खात्री करा. मिळाली नसेल तर मात्र त्यासाठी पुन्हा जर मला सांगितलं आपल्याला किती देय आहे याचा देखील मी खुलासा आपल्याला करीन. चला पुढच्या प्रश्न आणि शेवटच्या प्रश्नाकडे वळूया. हे उपसंचालक नाही यांचं असं म्हणणं हे शिल्पनिर्देशक होते ITIमध्ये आणि यांचं म्हणणं आहे की नियुक्ती यांची झाली आणि नियुक्ती झाल्यानंतर हे झाले 1/9/1998ला रुजू झाले असा त्याने रुजू अहवाल दिला. पण आता यांचं असं म्हणणं आहे की जरी मी ते 1/9/98ला जरी झालो असलो तरी माझी जी सेवा आहे ती ऑगस्ट 98पासूनच माझी नेमणूक असते त्यामुळे मला त्याप्रमाणे सिनियरिटी मिळावी असा त्यांनी अर्ज केलेला आहे. तर मी यांना सांगेन की आपण नियुक्ती आदेश काढल्यानंतर 1/9/98ला रुजू झालेला. आता जेव्हा ज्या नियुक्ती आदेश काढले तेव्हा जे सिलेक्शन झालेलं होतं त्यावेळी ज्या कर्मचाऱ्यांची निवड जी झाली होती त्या निवडीमध्ये आपला जो क्रमांक असेल त्यानुसार आपली सेवा ज्येष्ठता ठरलेली जाणार आणि त्यामुळे सकृत दर्शनी आपल्याला जी सेवा ज्येष्ठता दिलेली ती योग्य आहे
आपल्याला मानवी दिनांक मिळण्याची शक्यता नाही. पण आपण काय केलं आहे, आपण जो अर्ज दिलेला आहे तो अर्जात फक्त माझ्याकडे पाठवला आहे. तो देखील अर्ज जरा अस्पष्ट असाच अर्ज आहे या ठिकाणी, त्यामुळे तो मला पाहता आला नाही. त्यामुळे आपला नियुक्ती आदेश काय, सेवा ज्येष्ठता यादी काय, हे मला जर पाठवलं तर मी अधिक खुलासा होईल. पण तसं करण्यापूर्वी आपण कर्मचारी मित्र या व्हिडिओ चॅनलवरील व्हिडिओ क्रमांक 159, 160 आणि 161 पहा. या सेवा ज्येष्ठतेच्या नियमाविषयी सविस्तर चर्चा केलेली आहे. तो जर व्हिडिओ पाहिलात तर आपल्या प्रश्नाचं उत्तर आपल्याला मिळेल. मित्रांनो, आता येथेच थांबतो. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, इतरांना फॉरवर्ड करा आणि कर्मचारी मित्र या व्हिडिओ चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि इतरांनाही सबस्क्राईब करण्यास सांगा. आणि या चॅनलद्वारे विविध प्रकारची जी माहिती दिली त्याचा लाभ आपल्या पात्रात पाडून घ्या. आता येथेच थांबतो. पुन्हा भेटूया एका नव्या व्हिडिओसोबत पुढच्या आठवड्यात. नमस्कार.